ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरमधील सुभाष टेकडी येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय। एका 43 वर्षीय कल्पना कदम या महिलेने मागील आठवड्यात दुपारी 12:30च्या सुमारास सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून जीवनलीला संपवली आहे। कल्पना कदम व त्यांचे पती संदीप कदम हे त्यांच्या 2 मुलांसह सासू सासरे व दिरासोबत राहत होते। पती संदीप हे बायको व त्यांच्या 2 मुलांची जबाबदारी घेत नसल्याने कल्पना कदम या मागील 17 वर्षांपासून आपल्या आईच्या घरी दोन्ही मुलांचं पालनपोषण करत होत्या। पण 6 महिन्यापूर्वी मुलांच्या हट्टापायी त्या आपल्या सासरच्या घरी आल्या। घरातून हाकलण्यासाठी तिच्या सासू सासऱ्यांनी व दीर जाऊ यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला। अखेर या सर्व त्रासाला कंटाळून कल्पना कदम यांनी जीवनलीला संपवली। या प्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून मयत महिलेच्या दिरासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अखेर या प्रकरणी दीर रणजित कदम याला अटक करण्यात आली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महात्मा फुले कॉलनी सुभाष टेकडी येथे दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारच्या 12:30 वाजण्याच्या सुमारास कदम फॅमिलीतील एका महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। परंतु त्यावेळेस ती थोडंसं वाचू शकेल अशी स्थिती होती। त्यामुळे पोलीस तिथं घटनास्थळी पोहोचले होते। त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने नातेवाईकांच्या मदतीने हॉस्पिटलला पण नेलं, परंतु दुर्दैवाने सेंट्रल हॉस्पिटलला दाखल करण्यापूर्वी त्या मयत झाल्या। त्यांच्या मुलाने प्रथमेशने दिलेल्या तक्रारीवरून मयत महिलेचा जो दीर आहे रणजित कदम आणि इतर 2 महिला यांच्याविरुद्ध तात्काळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्यामध्ये जे राहती खोली आहे, जागा आहे, त्याचं घर आहे, त्याच्यावरून वाद आहे आणि त्या वादातून बऱ्याच वेळा त्यांची भांडणं झालेली आहे। आणि ज्या दिवशी त्यांनी ते घटना घडली त्या दिवशीसुद्धा सकाळी भांडण झालेलं होतं, अशी त्याची पार्श्वभूमी आहे। त्यामध्ये आपण रणजित यांना यास अटक केलेले असून इतर 2 महिला आरोपींचा शोध घेत आहे। रणजित यास उद्या 5 तारीखपर्यंत पोलीस कस्टडी आहे। आपले पोलीस स्टेशनचे API गायकवाड साहेब त्याचा पुढील तपास करत आहेत। मी अनिल पडवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन, आपल्या स्वानंद न्यूज चॅनलच्या माध्यमातून या घटनेच्या अनुषंगाने सर्व आपल्या विठ्ठलवाडीच्या रहिवाशांना, विशेषतः माता भगिनींना, मुलींना आवाहन करत आहे, नम्रपणे आवाहन करत आहे की कोणतीही गोष्ट, आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यामुळं कोणतेही जर भांडण असेल किंवा कोणताही विषय असेल तरी आपण आपले जे नातेवाईक आहेत, ज्येष्ठ आहेत किंवा लोकप्रतिनिधी असतात, प्रतिष्ठित नागरिक असतात, यांच्याशी चर्चा करायला पाहिजे। पोलीस स्टेशनला पण लिमिटेड असते का हस्तक्षेप करणं कौटुंबिक याच्यामध्ये, त्यामुळे एकदम टोकाची भूमिका न घेता काही काल जाऊन द्यायला पाहिजे आणि त्यावरती निश्चितपणे पॉझिटिव्ह असा दुसरा पर्याय निवडला पाहिजे। आणि जे आपले स्थानिक प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठाक, यांनाही मला सांगायचे आहे की आपण या माता भगिनी ज्यांना जास्त त्रास आहे समजतं आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना, तर त्याच्यामध्ये तात्काळ पोलिसांना तुम्ही नाव न तुमचं सांगता जरी माहिती दिली तरी आम्ही त्याबाबत थोडीशी जागरूक राहून कारवाई करू शकतो। महिलांवर अत्याचार होण्याचं प्रमाण या दृष्टीने आपण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन मदत केली पाहिजे। आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अंमलदार यासाठी सदैव तयार आहोत। आपण यामध्ये सहभागी व्हा। जय हिंद। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित PS भट्टर गुरुजी। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। गुरु जी को आज ही आकर मिलिए। साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड,
राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966।